खटक्या गाणं लावा तुझ्या शेवटी तुझ्या शेवटी नयन यतीचा जा व्यर्थ तुझा अभिमान मनवा व्यर्थ तुझा रंग लावाणी गुलाम राजे शरणावरती तर सर्वच जायचे यास पुरावे उदले पानन व्यर्थ तुझा अभिमान मानवा व्यर्थ तुझा अभिमान काश्मीर वाचा मंगळाया शिराचा बाळमामाचा तुळशीगावच्या देवाचा भंडारा लावणे कपाळाला
केला सेवा केली आणि एकदा बाळमामाच्या मेंढरात कार्यक्रम केला देव माझा मायवाच्या वाड्याला बंधुला खेळ लागला खेळायला विचार केला माझ्या घरड्या लाडीनं म्हणाला बंधू माझा बिरापा खेळ खेळणार आहे तर तिला चेंडू गोळा लटका पडता कामा नाही कमळाचा चेंडू गोळा माझ्या मायवाने शेताने हिरं मोठी लावलं त्या चेंडवाला चेंडू गोळा लटका पडता कामा नाही हलका पडता कामा नाही म्हणून बिरदेवाला खेळ दिला होता खेळायला महाराज खेळायला लाडके बंधू बिरापाला जसं मायवाकाने दिलेला खेळ धरणाचा धन हाताला त्याचा गेला अवे नांगण 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 या तुळचे गावा एक दोन अशी 9 पोरं तयार करून ठेवल्यात कार्यक्रमात 2002ला ही वस्तू माझ्या भगवंताचे बिरुद हातात घेतले 9 पोरं तयार केल्यात ती पण 9 अशी आहे की जीव जाईल पण मागा हटणार नाही ही नुसतं मागाशी टेलर धावला कसं आहे मला मुळातच गरवण आहे मी भजन कीर्तन भावरोड धनगरवड्या मंगलाष्टका माझा मला उद्योग आहे मी रोज ह्याच उद्योगात आहे मला वाटतं कॅमेरामन दादाला माहिती आहे सत्यानुसयाची ओवी 2022 सालाला इथंच रेकॉर्डिंग केली आहे 4 लाखाच्या ओळखी जर कसा आहे माहितीये का माझा बिरदेव कसा आहे अरे बावन वेदाचा मालक माझा खंड्या बिरदेव मायवा तुझी भनागणी चरळीचा वाडा त्या झाडाला दिवे आग लावत्या त्रवडक्या झाडाला पालवे फोडत्या म्हणून दादानो जगात कुठं जर गेलं तर गर्वाचं घर खाली आहे त्या मावशीला आपण काही बोलू शकत नाही कारण का माहितीये का महिलांची फौज मोठी आहे महिला काय म्हणतात माहितीये का अशी वळवळ करायची नाही आम्हाला बडबड करायची नाही मुख्यमंत्री साहेबांची मुख्यमंत्री साहेबांची
तपासच तुमची नाही करायची. आम्हाला कसं हसू आलं होतं. अकानो तुम्हाला काहीतरी ऐकायला पाहिजे म्हणताना या गावकऱ्यांनी नियोजन लावून धनगरभूमीचा कार्यक्रम ठेवला आहे. तुम्ही जर बोलत बसला सांग कालवा केला तर काय होईल सांगा बरं. तुम्हाला ऐकायसाठी गाणं आणि ह्याचनी रील बनवायचं. दोन्ही संघटना अशा घासू नाही असं करू नका. माझ्या देवाने विचार केला खेळ खेळता खेळता देव निघून गेला कुठे त्या टायमाला. खेळत देव महाराज निघून वाट लागलाय चालायला. खेळत देव दादा पात्याला गेला. खेळ खेळता खेळता निघून गेला तर 350 पोरं खेळ लागले ते खेळायला. आणि खेळ खेळताना देव म्हणतो मला डावात घेतला का. हे बिरापा तुला मी डावात घेणार नाही. अरे म्हणलं आधी म्हणलं मी कोणते झेलच्या डावाला होतो. पण म्हणजे चालतंय 350 पोरं एका बाजूला आणि एकला फिरते एका बाजूला खेळ खेळायला लागले. तर प्रत्येक चेंडवात पोरग लागला बाद करायला. पारी आणि बोलायला माझ्या देवाला. चेंडू टाकला देवानं चेंडू डुबारला. सगळ्या पोरांच्या पाठीमागे लावून सकाळचा दिवस मावळायला गेला. देव काय या पोराशी चेंडू कुठं घावल. पोराने विचार केला आहे चौघ या पांडीने घातला तर याचा गावच याचा नाही. आता यो भांगऱ्याचा मालक शिवाचा अवतार आहे. पोरं निघून चालताना देवाने जाणाऱ्या वाटवालाने एक गॅरवेनची फोक काढली. प्रत्येक पोराचे कापड काढून गेला. 2 लवणी बसून फोक टाकला जाऊन घातला. हा तिला का म्हणते आमच्या कुसळी चिवळा आहे. किसन आबा सातपुते बिरू बच्चा नावाने अरे वाटे गाव गाला ऐका सांगतो तुम्हाला. सगळ्या पोरांच्या आया मायवा जवळ गेल्या. ए मायवा तुझ्या बंधू बिरापानं आमच्या पोरांची कापड काढून घेतली ती शेषनी मारलं या. मायवा म्हणते बिरापा का त्या पोरांची कापड काढली आहे अक्का. तो आम्हाला मारायसाठी काय बी मनाला सांगते ती. स्वतः जा त्यांच्या घरात आणि कापड आहे का नाही बघून ये. मायवा पुढे गेले तर ते देवाने भांडरा टाकला. पोरांच्या अंगात होती तशी कापड होती ती. मायवा म्हणते कशाला माझ्या बंधवावर तुम्ही हार घेता असा माझा हे बिरदेव आहे ध्यानात असू द्या. दुपारपासून इकडं महाप्रसाद चालू आहे. वव्यात चालू झाल्या तरी लोक फुकटच्यात अजून कोण राहिलं असलं तरी या. अजूनही 400 450 लोक कसं आहे विचार केला माझ्या बिरदेवानं मनाला. असं करता करता माझ्या बिरदेवाचे लग्नाचं वय लागलं होतं मोरायला. लग्नाचं वय लागलं महाराज मोरायला. पण देवाचं लग्नाचं वय मुळत्याने चिंता महाराज पडली कुणाला त्या वेळेला. अरे माझ्या महावीर देवाची दाढी लागली वाढायला. लागलं पडायला. तेव्हा मायवा म्हणते आईने मुक्ती तर बिरापला आता या बिरदेवाच्या लग्नाचं वय मोरायला लागले. माझ्या भावाला बायको कशी असावी. मायवाने सत्ययुगात वर्णन केले बघा. मायवाने सत्ययुगात वर्णन केले माझ्या बिरदेवाला बायको कशी असावी. अरे सोन्या याच्या केसाची
पावशेर अन्नाची पावशेर पाण्याची फुलाबार झोपायची अशी बायको माझ्या भावाला पाहिजे असं मायेवाने लकोटा देवला त्या काय मला काय महाराज लकोटा देवला या गणितच्या झाडाला मायेवाने आणि काय राही मायवा फेरा करायला आवे तुझी गावाला करती की नावा अजून एक निवडणूक आली आपण पोरांच्या घेणार आहे की नाही पोरांना अरे लाल लाल कलरचा झेंडा झेंड्याचा कलर लाल माझ्या संगे तुळशीला सार्थक होईल नरजन्माचे करुणी आसत संग आई बाबाची सेवा केल्यावर आई बाबाची सेवा सर्व्हिस करायचा पैसा कमवायचा बिझनेस करायचा पैसा कमवायचा आणि आई बापाला उजरा समाज ठेवायचा गाडीत ते कुत्र घेऊन फिरायचं बरोबर आहे हा कुत्र्याला किती जर शॅम्पू लावला तर किती रुपयाचा 300 रुपये किती जर कुत्र्याला जीव लावला तर जात लाडात कासरा चावल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे आणि आई बापाला शिणी भाकर जरी लागून सांभाळलं तर ती जात आशीर्वाद दिल्याशिवाय मारणार नाही सेवा कोणाची करायला पाहिजे आई बापाची लगेच तर आई माझी म्हणतोय वर एकदा लग्न झालं की चिमण माझं गुणाचं आई बापा गुणाचं हे सांगाय तुमची झालास अहो दररोज बायको किती जर देखणी असली कल्याणी देवेने ऐश्वर्या रायसारखी आई एवढं प्रेम ते करणार नाही कारण का बायको मिळाली जरी आठवण ठेवा रे आईचं दूध कसं तयार होतं बरडा काढून महात्तिकाच घालून होत असत अहो ती जनावरांचं होतं आईचं दूध कसं तयार होतं रगताचं दोन थेंब आटलं की आईच्या एका दुधाच्या थेंबाची उत्पत्ती होती माय बापू लेकरासाठी आईनं किती तर लिटर रक्त आपल्या शरीरात टाकलेलं आणि त्या जर लेकरानं आईला शिव दिली तर कसं वाटतं सांगा बरं 50% पोरं आईला शिव दिल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही तर राहिलेली 50% पोरं बापाला म्हणतात तू आमच्यासाठी काय केलंस अरे बाप कसं आहे माहित आहे का बाप एवढा एवढा याचे नाही मोजमाप बाप कळा
दोनच दिवसावर आता 4 दिवसावर रक्षाबंधन आलंय. बरोबर आहे. प्रत्येक भाऊ बहिणीकडे जाणार किंवा बहीण भावाकडे आहे की नाही. सण कुठला येऊन नारळी पौर्णिमेचा आणि त्याचं नाव आहे रक्षाबंधन. अरे भावासाठी बहीण एका आणि प्रत्येक बहिणीला एक भाव असावा. कारण का भावबीज आणि रक्षाबंधन हे सण अतूट मायेचा अतूट प्रेमाचा लक्षात असू द्या. त्याचं वर्णन चांगलं कवित्व सुद्धा करू शकणार नाही. त्याच्या पलीकडे ही जी सीमा त्या पलीकडे जर नेटवर्क जाम आहे लक्षात असू द्या. आणि म्हणून की आता मला चिंता पडली जीवनाला काही प्रकार नव्हता घडायला देवेला. शिवाजी अनुसे हुबालवाडी 101 रुपये. शिरशा तरकारी वाहतूक संघ रुपये. सतीश फोंडे यांच्याकडून 101 रुपये. तुकाराम शेठ किसनाबाद खंडोबाचं गाणं पाहिजे त्यांनी 101 रुपयाचं बहुमान दिलं. अरे भला निवडा झाला लक्षात असू द्या. या कलियुगाचा शेवटचा संत आदमापूरचा बाळूमामा जगाचा मालक आहे. शिवाचा अवतार आहे. जन्माला जरी धनगर म्हणून आला असला शेषाचा अवतार माझा बाळूमामा हाय. शिवाचा अवतार माझा बाळूमामा हाय. म्हणून काय म्हणायचं माहितीये का. अरे गुलाबी गुलाबी
सकाळ 5 वाजता ध्यानात असू द्या. माणसं जो बघून आहे तो म्हणायचं पण 5 वाजता आरतीलाच गाणं बंद करायचं ध्यानात असू दे. तरी झालं तू काम नाही करायला लागलास मला देवा त्या गावकऱ्यांचे कसे बांधायचे 5 पात्र हाडायचं नाना सकाळी म्हणजे 5 पात्र हाडायचं नाही. नाना तिला गेला तर बाकी दंड होणार. हा देवा विचार केला माझ्या देवाने म्हणाला मायवाना जसा लकुटा लागली होती लिहायला लकुटा लागली महाराज लिहायला पुढे लिहायला लकुटाचं मायवाने लकुटा लिहला सोन्याच्या केसाची पावशेर रानाची पावशेर पाण्याची गुलाबाला झोकाची अशी बायको पाहिजे माझ्या भावाला माझ्या जोगी भाऊजे आणि भावा जोगी सोबई पाहिजे असा लकुटा लिहला आणि 4 सुलगा बनवून घेतलं त्या टायमाला महाराज बनवून घेतलं का माया समोर या बाजूला येऊन माझ्या करण्याला दिला काय लागले तर महाराज दासुला बोलायला शिवाजी महाराज एक बोलादाची पार आहे शिवाजी महाराज एक बोलादाची पार आहे संभाजी राजा त्यांच्या तलवारीची धार आहे संभाजी राजा त्यांच्या तलवारीची लोक ओळखून माझे शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि धर्मरक्षण कसं करायचं माझ्या छत्रपती संभाजीराजांनी सांगितलं. शिवाजी महाराज एक पोलादाची पार आहे संभाजी राजा त्यांच्या संभाजी राजा त्यांच्या तलवारीची विचार केला मायवाचं दासू काय लागलं म्हणायला का आमच्या तो लकुटा दिलाय पण करायचं काय सांगतो आम्हाला याप्रमाणे सोगे पाहिजे माझ्या भावाला आणि माझ्या जोगी भाऊला पाहिजे तवा तुम्ही निघून जाणार नवखंड केली धावल्या का सुद्धा दर्शन घेतलं चौघजण असं निघून चाललं त्या टायमाला
विचार केला माझ्या दासुदांनी म्हणाला दासुदा निघून चालत त्या टायमाला आपण ओव्या म्हणायला लागलोया पण मोठच्या मोठं गाईड म्हणत बसलोय आपण काय काय म्हणतो ते सगळं ऐकायचं चालू आहे हेडमास्टर मागे बसले तर नाही गाण्याला एवढे येत नाही पिक्चरच्या गाण्यात एवढं काही नाही का सगळं म्हणा आम्हाला एक तसं आपल्या देवा सेवा करायचं सांगितलं आपलं आहे का नाही आम्हाला एक तसं म्हणणार पण कोणाच्या आडव्या जाणार नाही पण खोड काढली तर काय बरं नाही बाबा आमचं कसं आहे माहिती आहे का आमचं सगळं तळातलं आहे 21 वर्गाच्या पाठारी लाईट गेली कोण वराडतो कसं झालंय माहित आहे का आज आमचं डिंबाड्याचं वडील डिंबाड्याचा जीवलग मित्र डिंबाड्याचं चुलत्र बरीच लोक आले ते कार्यक्रम ऐकायसाठी काय म्हणजे ती रोज साला जाणारी गाडी आज 5 वाजता घरातून बाहेर निघाली सातपुते मेजर या मेजरसाठी खरंच देवानंतर मान कोणाचा असेल तर माझ्या सीमेवर असणाऱ्या जीवनाचा आहे त्यांच्यासाठी एक देशभक्तीपर गीत गायचं आहे ये मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी जो शहीद हुए जरा याद करो कुर्बानी शहीद हुए जरा याद करो कुर्बानी माझी
कार्यक्रमाचा आजचा बरोबर 71वा दिवस आहे. नॉन स्टॉप 141 दिवसाचं रेकॉर्ड आहे. आज 2023 सालाचं रोजच गाईल त्याचा गळा पिकवून त्याचा मळा फुलत त्याचा नाळा जगाला लागतो. गाणाऱ्याने गात जावे, डबल खाणाऱ्याने खात जावे. माहितीये का, मी खरंच 2002 सालापासून कुठल्याही शाहिराने महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या कुठल्याही शाहिराने सांगावं की सत्यवान महाराज कोणाच्या आडवा गेला, सत्यवान महाराज कधी माघारी कोणाला बोलला. ज्या दिवशी मैदान सोडून पळून जाईल त्या दिवशी जीव बंद करीन, त्या भगवंताचं वरदान आहे. लक्षात सुद्धा देव नव्हतं, मला तर त्या भगवंताचं वरदान आहे. महिला म्हणणार मागच्या वर्षी लय हसून गेला बिचारा, आता काय नुसतंच आपलं चालू आहे, याचं काय कळणार झालंय. नवीन नांदा येणाऱ्या सुनाने एक वेगळी कौशकोलीची इंजेक्शन आहे. ती आज नांदायला आली, सकाळ उठून सासूला म्हणते आई, तिनं आई म्हणजे ती फळं भाजी मी घासतोय, धुलं बी धुतोय, स्वयंपाक बी करतोय. ही वस्ती आली बघा, जिच्यामुळे येत नाही हसू तिला म्हणायचं काय म्हणायचं सासू, जिच्यामुळे दररोज बसतो काव तिला म्हणायचं कुर्ली जाऊ बोल. जिचा वाटत नाही आनंद तिला म्हणायचं आनंद. नव तू वयाला काय काढी टाकायला काय सांगतो. महिला वर्ग तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, रोजच्या रोज कपाळाला कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या. आपण मा जिजाऊ साहेबांच्या वचनाचं पालन केलं पाहिजे, सावित्रीबाई फुलेंच्या वचनाचं पालन केलं पाहिजे, माझ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या वचनाचं पालन केलं पाहिजे. डोक्यावर पदर पाहिजे, कुंकवाचा टिळा कपाळावर पाहिजे. रात्री ही धर्माची खरी सुरुवात आणि सुरुवात आहे, लक्षात असू द्या. आणि आता सगळे पुढंच चालले आहे, नवीन पुढे यायला लागले असे करू नका. तुम्हाला विनवणी म्हणून सांगतो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार केला मनात घेणारा काय मला
शिकवतो त्यामुळे मला टायमिंग माहित आहे. आपण किती जरी चाली गायल्या दादा मागे बसणाऱ्या त्या बाबाला चांगलं वाटत नाही. तो कसा मला म्हणतो माहितीये का? आणि सोमया गाणं म्हणताना सोमया गाणं काय झालं? उद्धव ठाकरे साहेब